आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला विमान अपघात यावर अनेक तांत्रिक संशय जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। अनेक कारणं जी आहेत ती त्यांनी या ठिकाणी समोर आणलेली आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजय परांजपे जे देशाच्या नेव्ही एअर फोर्समध्ये जे आहे ते कार्यरत होते, त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत की नक्की रोहित पवारांचे हे आरोप आणि त्यावर नक्की तथ्य काय आहे। सर, काय सांगाल? आपण पाहिलं तर रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये त्यांनी अनेक तांत्रिक मुद्द्यांवर जो आहे तो संशय व्यक्त केला। त्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला तर स्टोल वॉर्निंग सिस्टीम असेल किंवा PTTT ही सिस्टीम जी आहे ती बंद होती, त्यामुळे त्यांचं संभाषण जे आहे ते यामध्ये रेकॉर्ड झालं नाही। अशा अनेक घटना ज्या त्यांनी यामध्ये सांगितलेल्या आहेत। नक्की हे स्टोल वॉर्निंग असेल किंवा PTT नक्की हे काय आहे? सर्वप्रथम TV9 चॅनलचे धन्यवाद इथे आल्याबद्दल। माझं नाव स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे। मी एअरफोर्समध्ये मधनं सेवानिवृत्त झालो 12 वर्षानंतर आणि ही योस्काईज एव्हिएशन सेंटर संस्था सुरू केली मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळावं सिम्युलेटरद्वारे। आता तुमच्या प्रश्नाकडे वळूया तर सर्वप्रथम ही स्टॉल वॉर्निंग सिस्टम म्हणजे काय? तर आधी मी तुम्हाला सांगतो स्टॉल काय असतो। आता जर हे विमान आहे आणि एक सांगू इच्छितो की हे ते विमान नाही आहे, पण आपण समजण्याकरता हे वापरतोय मॉडेल। आता ह्याच्यामध्ये जसजसं आपण विमानाचा अँगल वाढवत जातो तसतसं ते विमान जास्त जास्त वर जातं। पण आपण जर दुसरी भाग बघितला की हे जर अँगल वाढवत गेलो तर असं नाही की किती तुम्ही अँगल वाढवा आणि ते वरच जाईल। एक ठराविक अँगलच्या पुढे अचानक त्या विमानाची लिफ्ट एकदम कमी होते आणि ते नाक खाली जातं आणि विमान दगडासारखं खाली पडायला लागतं। आता ह्या गोष्टीचं महत्त्व काय? तर जे हे विमान खूप उंचीवर हे स्टॉल झालं तर त्यातनं बाहेर यायला वैमानिकाला वेळ मिळतो। पण हाच जर स्टॉल जमिनीच्या खूप जवळ झाला तर त्याला पुन्हा वर यायला कदाचित वेळ मिळू शकत नाही। तर ही घटना घडण्याच्या आधी एक वॉर्निंग येते पायलटला, जेणेकरून तिथे एक वॉर्निंग वाजतो पू 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 असा, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं लक्ष त्याच्याकडे जावं म्हणून एक स्टिक शेकर नावाचा प्रकार असतो, ह्याला स्टिक म्हटलं जातं। आता पायलट हे धरून विमान उडवतोय तर ही जर वॉर्निंग जर स्टॉलच्या जवळ यायला लागलो तर ती स्टिक अशी 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 हलते, जेणेकरून त्या पायलटचं त्याच्याकडे लक्ष जातं की अरे हे खूप धोकादायक स्थिती निर्माण होते की ते स्टॉल होऊ नये। ह्याला स्टॉल वॉर्निंग सिस्टम म्हटली जाते। आता आपण PTT कडे वळूया तर PTT म्हणजे काय? तर प्रेस टू टॉक। तर जे विमानामध्ये हे बटन असतं त्याच्यात 2 बटन असतात। एक बटन जर त्यांनी दाबलं तर त्यातनं त्याचं संभाषण हे बाहेर विमानाच्या जातं ATC कडे किंवा दुसऱ्या विमानांकडे, आणि दुसरं जे बटन असतं ते जर दाबलं तर तो त्याच्या को पायलटशी किंवा त्याच्या दुसऱ्या वैमानिकाशी बोलू शकतो। ह्याला म्हणतात प्रेस टू टॉक। आता हे जे विधान आहे की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जो सगळ्या कॉकपिटमध्ये झालेल्या आवाजाचं रेकॉर्ड होतं, त्याच्यात तुम्ही PTT दाबा न दाबा तुम्ही जे काय बोलाल, जो काय आवाज होतो तो त्या CVR मध्ये रेकॉर्ड होतो, कारण त्याचं माईक एक वेगळ्या ठिकाणी असतं। तर PTT न दाबता सुद्धा जर काय पायलट बोलला तर ते रेकॉर्ड होतं। दुसरी गोष्ट म्हणजे हे CVR इतकं महत्त्वाचं असतं की ते चुकून विमान सुरू होताना त्याचा बिघाड झाला तर वैमानिकाकडे चेकलिस्ट असते, ज्याच्यामध्ये त्यांनी ते चेक करायचं असतं की ते CVR चालू आहे का नाही। त्यामध्ये आपण पाहिलं तर विमान टेक ऑफ करण्यापूर्वी ते विमान जे आहे ते चेक नव्हतं केलं, असा एक आरोप जो आहे त्यांनी केला। आणि त्याच विमानात 50 लिटरचे कॅन जे आहे ते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये पेट्रोल होतं, असं देखील आरोप किंवा तांत्रिक विश्लेषण रोहित पवारांनी केलं आहे। खरंच पेट्रोल घेऊन जाता येतं का? आणि टेक ऑफ पूर्वी हे विमान जे आहे ते तपासणी केली होती का किंवा नसेल केली की काय असतो तो लॉ का आहे? आता विमानामध्ये पेट्रोल किंवा कुठल्याही प्रकारचं फ्युएल साधारणपणे नेण्याला बंदी असते, आणि काही विशेष कारणांमुळे जर न्यायला लागत असेल तर त्याची परवानगी घेतली जाते। त्यामुळे असं कुठलंही फ्युएल ऑइल न्यायला बंदी आहे। त्यामुळे आता ह्याच्यात होतं का नाही हे सांगणं कठीण आहे, पण मी सांगू इच्छितो की सर्वसाधारण ते त्याच्यात पेट्रोल किंवा कुठलंही इन्फ्लेमेबल गुड्स न्यायला बंदी आहे। म्हणून तुम्ही बघितलं तर आपण जेव्हा एअरलाईनमधनं जातो तेव्हा इव्हन आपली पाण्याच्या बाटलीची एक साईज लिमिटेड असतं की त्याच्यावर अलाउड नसतं न्यायला, कारण त्यांना काय माहिती त्याच्यात कुठलं केमिकल आहे, त्यामुळे त्याला बंदी असते। त्याच विमान दुर्घटनेच्या पूर्वी विमानाचा आवाज देखील बदलला असल्याचा तांत्रिक मुद्दा जो आहे तो रोहित पवारांनी उपस्थित केला। नक्की
हा आवाज बदलू शकतो का, किंवा काय काय घडू शकतं अपघाताच्या पूर्वी? आता मी जे बघितले व्हिडिओ त्याच्यात जे गावकरी होते जमिनीवर जे विमानाकडे बघत होते उडताना, त्यांनी हे सांगितलेलं आहे की विमानाचा काहीतरी विचित्र आवाज येत होता. आता हा एक विचित्र आवाज येणं हा बिघाड असू शकतो. पण ज्या फेजला तो आवाज येत होता, त्यावेळेला जर खूप धोकादायक जर घटना झाली असती, तर पायलटनी नक्कीच मेडे, मेडे, मेडे सांगितलं असतं. ज्या अर्थी एटीसीनी मेडे ऐकलेला नाही, त्या अर्थी पायलटनी मेडेचा कॉल दिलेला नाही. तर हे जे इंजिनचा आवाज जास्त येत होता, एक असा माझा अंदाज आहे असू शकतं, की साधारण तिथे प्रशिक्षणासाठी विमानं उडत असतात, ज्याची गावाच्या लोकांना आवाजाची सवय आहे. ते ते जे प्रशिक्षणासाठी विमान उडवलं जातं, ते हेच विमान आहे, ज्याचं मॉडेल माझ्या हातात आहे. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर पुढे एक पंखा आहे, प्रोपेलर आहे, ज्याचा आवाज वेगळा येतो. आणि हे जे विमान लिअरजेट होतं, त्याच्यात प्रोपेलर नसून जेट इंजिन असतं. त्यामुळे त्या जेट इंजिनचा आवाज वेगळा येतो आणि त्याचा अर्थ असा असू शकेल, की त्यांना तो वेगळा आवाज आला. त्यामुळे ह्या दोन्ही शक्यता नाकारता येत नाही. ज्यावेळेस विमान लँड होणार होतं, त्यावेळेस 29 नंबरचा रनवे जो आहे तो सांगण्यात आला होता. तो देखील त्यानंतर बदलण्यात आला. 11 काही मिनिटं आधी 11व्या रनवेची परवानगी जी आहे ती त्या ठिकाणी मागितली होती. ती देखील देण्यात आली होती. नक्की आता आपण हे तेच रनवे, त्याच पद्धतीचं रनवे, काय नक्की हे घडलं असणार आहे? हां. तर मी पटकन तुम्हाला सांगतो 11 आणि 29 चा काय अर्थ आहे. तर तुम्ही जर विचार केलात, की कंपास असतो आपला, ज्याच्यात नॉर्थ 0 असतो, साऊथ 180 डिग्री असतं, ईस्ट हे 90 असतं आणि वेस्ट हे 270 असतं. तर कुठल्या दिशेने हा रनवे आहे किंवा पायलट ज्या दिशेने त्या रनवेवर उतरायला येतोय, तो जर रनवेच्या लाईनमध्ये असेल, तर त्याला कंपासवर काय दिसेल, हे त्या रनवेवर दर्शवलं जातं. सो ते का असतं, की पायलटला मग एक खात्री पटते, की मी बरोबर दिशेने त्या रनवेवर उतरतोय. तर ते रनवेची कुठली बाजू आहे, हे 2 नंबर्सनी दर्शवली जाते. तर जर तुम्ही इथे हा आमचा एक रनवेचं इथे चित्र आम्ही केलेलं आहे. हे जर तुम्ही दाखवलत आणि जर जरा तिकडनं जर दाखवलत तिकडनं येताना असं मग ह्या दिशेने, तर तुम्हाला लक्षात येईल, की त्याच्यावर 3-0 हे लिहिलं गेलंय. तर ह्या 3-0चा काय अर्थ आहे, की जर पायलट ह्या दिशेने उतरायला आला, तर त्याच्या कंपासवर 300 हे दिसेल आणि मग त्याला खात्री पटेल, की मी बरोबर दिशेने उतरवतोय. तर त्याच्यात आपली जी ही असते ती 180 म्हणजे 3 डिजिट असतात. पण रनवेवर हे पहिले डावीकडनं पहिले 2 डिजिटच दाखवले जातात. आणि जर तुम्ही बघितलं तर उलट्या दिशेने बघायचं असेल, तर बरोबर जॉमेट्रिकली 180 डिग्री ॲड केले जातात. सो 11 मध्ये जर तुम्ही 18 ॲड केले, तर ते 29 येतात. त्यामुळे एक दिशा त्या रनवेची 11 आणि एक दिशा 29. त्यामुळे जगातलं कुठलाही रनवे ह्या 2 नंबरनी ओळखलं जातं. पण याच जर आकड्यामध्ये काय घोळ झाला, तर काय पुढे धोका होऊ शकतो का? किंवा तसाच धोका काल देखील झाला असेल का? म्हणजे कालच्या अपघातात जो अजित पवारचा अपघात झाला, त्यामध्ये होऊ शकला असेल का? नाही, आकड्यांचा दोष होऊ शकत नाही, कारण आकडा हे काही बदलत नाही. रनवे हा पर्मनंट असतो. त्यामुळे आकडा काही रोज बदलत नाही आणि शिवाय पायलटला डोळ्यांनी दिसतंय. त्यामुळे त्याला कल्पना असते, की त्यामुळे मला नाही वाटत त्याच्यात फक्त कुठल्या दिशेने उतरवायचंय हे त्याच्यात संभाषण झालं आणि कदाचित त्यांनी 29नी उतरवायची पण परवानगी का दिली? कारण 11 जर तुम्ही बघितलं तर 11 म्हणजे 110. 110 डिग्री म्हणजे 90 पेक्षा 10 जास्त. तर म्हणजे तुम्ही पूर्व दिशेने तुमचं विमान होतं. त्यावेळेला सूर्य उगवत होता. त्यामुळे डोळ्यांनी नीट दिसत नसल्यामुळे त्या सूर्याच्या प्रकाशामुळे कदाचित पायलटने विचारलं असेल, की मी दुसऱ्या बाजूने उतरू शकतो का? म्हणून त्यांनी 29नी उतरू का? असं उलटं एक विचारलं असण्याची शक्यता आहे. तुम्ही दृश्यमानाचा विषय घेतला, म्हणजे व्हिजिबिलिटीचा. तेच पाहिलं तर किती किलोमीटर पर्यंत ती व्हिजिबिलिटी जी आहे ती असती? किती किलोमीटरवर परत जो आहे तो यू-टर्न घेऊन यावा लागतो, किंवा त्याला काही नियमावली आहे का? हां. तर नियमावली अशी आहे, की ज्या रनवेवर खालनं तुम्हाला पायलटला मदत करायला काही संरक्षण किंवा हे नसतील इक्विपमेंट, तर व्हिजिबिलिटी मिनिमम 5 किलोमीटर असली पाहिजे आणि म्हणजे मग त्याला तेवढं अंतर मिळतं बरोबर रनवे दिसायला. असं सांगितलं जातंय, की एटीसीनी त्यांना सांगितलं होतं, की इथे 3 किलोमीटरच आहे. त्यामुळे निश्चित तो एक कठीण काम होतं ते रनवेवर उतरणं त्याचे. तर त्यात असा एक संशय आला, की काही दिवसापूर्वी एक अहमदाबादला एक विमान अपघात घडला होता. त्यामध्ये मेडे मेडे असा संदेश जो आहे तो देण्यात आला. तसा संदेश कुठल्याही प्रकारचा जो आहे तो प्राप्त झाला नसल्याचं देखील रोहित पवारांकडून सांगण्यात आलंय. नक्की हे मेडे मेडे काय आहे आणि
काय नक्की या मेडेचा अर्थ होऊ शकतो? सो मे डे हा एक इंटरनॅशनल शब्द आहे ज्याच्यामध्ये सांगितलं, ज्याचा अर्थ कुठल्याही देशात, मग ते चीन असो, नॉन इंग्लिश स्पीकिंग, त्यांना कळतं मे डे म्हणजे जो पायलट हे सांगतो आहे ते त्या विमानाला खूप मोठा धोका आहे, जीवाचा धोका आहे आणि काहीतरी फार वाईट घडलेलं आहे त्या विमानाशी, की त्याला अर्जंट मदत हवी आहे. आणि हे मे डे हा कॉल हा एक इंटरनॅशनल फ्रिक्वेन्सीवर दिला जातो, जेणेकरून दुसरी जी विमानं त्या ह्याच्यात उडत असतील तर त्यांना सुद्धा कळेल आणि ते काय मदत करू शकतात का. जरी मदत खूप कठीण असते, पण समजा त्याला पायलटला मदत करायची की बाबा तुला रनवे दिसत नाही, मला दिसतोय, मी तुला सांगतो कसं, अशा वेगवेगळ्या काही असू शकतं. तर मेडेच्या आधी एक पॅन कॉल पण असतो. तो कधी दिला जातो की एक साधारण इमर्जन्सी आहे, उदाहरणतः विमान चाललंय आणि त्याच्यात एखाद्या पॅसेंजरला हार्ट अटॅक आलाय, विमानाला धोका नाहीये पण विमानाला लवकर उतरावं लागणार आहे, तर तेव्हा पॅन असा कॉल दिला जातो. मेडे म्हणजे त्याच्या पुढचा, म्हणजे खूपच इमर्जन्सी आहे. आता तुम्ही अहमदाबादमध्ये बघितलं तर ते विमान खाली जायला लागलं होतं. जेव्हा पायलटच्या लक्षात आलं की अरे आता हे तर आपल्याला कंट्रोल होऊ शकणार नाही, खूप मोठा धोका आहे, त्यांनी मेडे कॉल दिला. इथे एटीसी म्हणतं की मेडे कॉल दिला नाही, ज्याचा अर्थ पायलटला इमर्जन्सी कळायला खूप उशीर झाला, त्याला मेडे कॉल द्यायला पण वेळ मिळाला नाही. नक्कीच आपण पाहिलं तर आमदार रोहित पवार यांनी केलेले तांत्रिक आरोप, तांत्रिक संशय जे आहेत आता सरळ आणि साध्या भाषेत जे आहे ते एअरफोर्समध्ये असलेले स्क्वॉड्रन लीडर जे निवृत्त झालेले आहेत अजय परांजपे यांनी साध्या भाषेत जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेले एकूणच पाहायला मिळालेले आहे. कॅमेरामॅन विशाल शिंदे, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.